मी सध्या कोल्हापुरातल्या ऐतिहासिक खासबाग मैदान परिसरात आहे। खासबाग म्हटलं तर आपल्या समोर येते ती कुस्ती। कोल्हापुरातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पैलवानांसाठी राजर्षी शाहू महाराजांनी या खासबाग मैदानाची निर्मिती केलेली आहे आणि याच आखाड्यामध्ये अनेक पैलवानांनी कुस्ती खेळत आपलं नाव गाजवलेलं आहे। आणि याचाच दुसरा भाग हा केशवराव भोसले नाट्यगृहाचा येतो। आपल्याला ही दृश्य पाहिल्यानंतर लक्षात येईल की जेव्हा खासबाग मैदानामध्ये कुस्त्या व्हायच्या त्यावेळी याच व्यासपीठावर बक्षीस वितरण केलं जायचं आणि याच्या पाठीमागचा भाग जो स्ट्रक्चर आपण बघतो तो म्हणजे केशवराव भोसले नाट्यगृहाचा आहे। ह्या दोन्ही इमारती एकमेकाला लागून आहेत। केशवराव भोसले नाट्यगृहाला काल जी आग लागली त्याची सुरुवात या परिसरातून झाली असं स्थानिकांचं मत आहे। या परिसरात मोठे जनरेटर आहेत, लाकडी बांधकाम आहे, शेड आहे आणि रात्री 10 ते 10:30च्या दरम्यान सुरुवातीला या परिसरात आगीच्या ठिणग्या या परिसरात उडायला सुरुवात झाल्या आणि इथून आगीचं रौद्ररूप या ठिकाणी पाहायला मिळालं होतं। या परिसरात सुरू झालेली आग पुढे पेटत गेली आणि संपूर्ण केशवराव भोसलेची जी इमारत आहे, नाट्यगृहाची जी इमारत आहे, ही लाकडी इमारत असल्यामुळे ह्याचं स्ट्रक्चर पूर्ण लाकडी असल्यामुळे या आगीनं रौद्ररूप धारण केलं आणि बघता बघता काही तासांमध्ये केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीमध्ये भस्मसात झालेलं आहे। आपल्याला माहिती आहे श्रीमंत युवराज छत्रपती राजाराम महाराज यांनी 14 ऑक्टोबर 1915 साली या केशवराव भोसले नाट्यगृहाची निर्मिती केली। त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं होतं आणि त्यानंतर संस्थान काळामध्ये दरबारामध्ये जे कलाकार होते त्यांच्या कलाकृती सादर करण्यासाठी पॅलेस थिएटर म्हणून या नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली होती। कालांतराने नंतर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असं नामांतर याचं करण्यात आलं। याच केशवराव भोसले नाट्यगृहाच्या या रंगमंचावर देशभरातील अनेक अजरामर कलाकृती घडलेल्या आहेत। देशभरातील अनेक दिग्गज कलाकारांनी या रंगमंचावर काम केलं होतं। त्यामुळे कोल्हापूरच्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे जगभरातल्या कलाकारांसाठी खरंच कलेची पंढरी म्हणून याकडे पाहिलं जात होतं। कलापूर म्हणून ओळख असणाऱ्या या कोल्हापूरची अस्मिता ही केशवराव भोसले नाट्यगृह होती। त्यामुळे या परिसरामध्ये अनेक दिग्गज जे कलाकार होते यांच्या आज सुद्धा यांची नाटकांचे प्रयोग या परिसरामध्ये व्हायचे। मात्र आता केशवराव भोसलेच या ठिकाणी आगीच्या रौद्र रूपामध्ये भस्मसात झालेला आहे। त्यामुळे आता कलाकारांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता आम्ही जायचं कुठं, आता कला सादर करायची कुठे, असे अनेक प्रश्न या निमित्तानं समोर येत आहेत। प्रशासनानं ही नेमकी आग कशामुळे लागली याचा शोध सुरू केलेला आहे। रात्री कोल्हापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण आणलं खरं, मात्र हाती सध्या काहीच लागलेलं नाही। कारण संपूर्ण केशवराव भोसले नाट्यगृह जमीनदोस्त झालेला आहे आणि केवळ त्या ठिकाणी कोळसा उरलेला आहे। त्यामुळे आता नव्यानं पुन्हा हे नाट्यगृह उभारण्याचं आव्हान प्रशासनासमोर उभं राहिलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।